नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर दिवाळीतला सगळ्यात शुभ मानला जाणारा पदार्थ आणि सगळ्यात अगोदर बनवणारा पदार्थ म्हणजेच करंजी। चला तर या करंजीवरती छान असे बबल्स यावेत, संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहावी याकरता यामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ घालून आपण ही करंजी बनवणार आहोत। तर हा सिक्रेट पदार्थ कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ फुल पहा आणि या अशा खुसखुशीत करंजीसाठी एक लाईक तर नक्की करून जा। चला तर अशा या खुसखुशीत करंजीला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण घ्यायचं आहे पीठ। आता मैदा घेतलेला आहे मी इथं, मैदा 2 वाटी इथं मैदा घेतलेला आहे। ही वाटी पाव किलोची आहे, म्हणजे 2 वाटी मैदा म्हणजेच अर्धा किलो प्रमाणामध्ये इथं आपण मैदा घेतलेला आहे। आता त्यानंतर अर्धा किलो मैद्यासाठी आपण इथं 2 चमचे रवा टाकणार आहोत। रव्यानं अगदी खुसखुशीत अशी आपली ही करंजी बनणार आहे। चला तर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूयात आणि सिक्रेट पदार्थ म्हणजेच तो म्हणजे आपण पीठ मळताना असा एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, तो म्हणजे पिठी साखर। अगदी एक तिथं 2 चमचे आपण इथे पिठी साखर वापरणार आहोत, म्हणजे या पिठी साखरेने अतिशय खुसखुशीत अशी ही करंजी बनणार आहे आणि अजिबात तेलकट होणार नाही। चला तर आता अर्धा किलो मैद्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, 2 ते 3 चमचे जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानं आपण इथं एकदम कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आता तेलाचं मोहन टाकल्यानंतर सगळं या पिठाला छान लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हाताने पूर्ण छान असे चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण या पिठाला हे मोहन लागलं जातं। आता काय करूया, जरा थोडं पाणी मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा मळताना एकदम पाणी वतायचं नाही, थोडं पाणी वतायचं आणि घट्टसर आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा इथं प्रमाण अर्धा किलो पिठासाठी आपण इथं 2 चमचे रवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर तिथं 2 चमचे अर्धा किलो पिठासाठी 1 चमचा पिठी साखर पुरेशी आहे, पण इथं 1.5 चमचा मी इथं पिठी साखर वापरलेली आहे। पिठी साखर जरूर वापरा, कारण यामुळे अतिशय खुसखुशीत बनण्यासाठी मदत होणार आहे। चला तर आता अशा पद्धतीने हा गोळा छान मळून घेतलेला आहे। आता थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये मी काय करणार आहे, हा पिठाचा गोळा जो आहे तो झाकून ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं हा भिजण्यासाठी ठेवून देऊयात। आता त्यानंतर आपण करंजीसाठी लागणारे सारण बनवून घेऊया। त्याकरता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये मी फुल्ल एक मोठी वाटी आहे ही एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे सुकं खोबरं जे आहे गॅस एकदम मंद करायचा आणि त्यानंतर हे सुकं खोबरं जे आहे ते छान परतवून घ्यायचं, म्हणजेच काय भाजून घ्यायचं आहे। अजिबात खोबरं इथं आपल्याला करपवायचं नाही, छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, सारण आपण बनवताना हे स्वादिष्ट असं सारण जर बनवायचं असेल तर खोबरं जे आहे ते छान एकदम कुरकुरीत खमंग भाजलं गेलं पाहिजे। चला तर आता हे खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे, अजिबात जास्त कलर त्याचा चेंज होऊ द्यायचा नाही आणि आता हे खोबरं जे भाजलं गेलेलं आहे ते काढून घेऊयात। आता त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं खोबऱ्याला लागलं होतं कढईला, त्यामुळे मी थोडंसं त्याला स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकायचं आणि त्यानंतर एक अर्धी वाटी मी रवा इथं घेतलेला आहे, एकदम बारीक रवा असतो तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा रवा छान परतवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा इथं फुल्ल 1 वाटी खोबऱ्यासाठी मी इथं अर्धी वाटी रवा वापरलेला आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं, खसखस 1-2 चमचे टाकायचं आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स, म्हणजेच काय मी तर काजूचे अगदी बारीक काप केलेले आहेत ते काप वापरायचे आहेत, मोठे काप घ्यायचे नाहीत। अगदी बारीक असे काप करून हे छान या खसखसवरती हे जे ड्रायफ्रूट्स आहेत, म्हणजेच काय काजूचे काप आहे ते छान भाजून घ्यायचे। यात आणखीन काही ड्रायफ्रूट्स तुम्ही मिक्स करणार असाल तर देखील चालू शकतं। चला तर आता आपण सारवण बनवून घेऊया। त्याकरता मी इथं एक डिशमध्ये काय केलेलं आहे, सगळं खोबरं जे आहे आपण जे भाजून घेतलेलं होतं ते सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं आपण हाताने काय करूया, चुरडून घेऊया, म्हणजे बारीक होईल आणि जो भाजलेला रवा आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये जे काही आपण काजू आणि खसखस भाजून घेतली होती ती देखील टाकूया आणि त्यानंतर फुल्ल 1 वाटी मी इथे साखर वापरलेली आहे। गोडाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो। आता इथं मी फुल्ल 1 वाटी साखर, म्हणजे साखर पूर्ण बारीक करून 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती यामध्ये मिक्स करणार आहे। चला तर अशा पद्धतीने मिक्स करून झालं की त्यानंतर आपण यामध्ये वेलची पूड टाकायची आणि त्यानंतर मस्त एकदम छान मस्त एकदम असं भन्नाट चवीचं आणि
एकदम सुगंध तर अतिशय सुंदर असलेलं हे सारण आपलं इथं तयार झालेलं आहे. आता इथं बघू शकता आपलं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे आणि सारण देखील तयार आहे. मी पीठ चांगलं 15 ते 20 मिनटं भिजायला ठेवलं होतं. 15 ते 20 मिनिटांनंतर आपण करंजी करायची आहे. याच्यापेक्षा जास्त काही भिजवत बसायची गरज नाही, कारण यामध्ये काही जास्त आपण रवा वापरलेला नाही. अगदी कमी प्रमाणामध्ये रवा वापरलेला आहे आणि मैद्याची ही करंजी बनवत आहे, त्यामुळे जास्त काही भिजत ठेवायची गरज नाही. चला तर त्यातलाच एक गोळा काढून घेऊया आणि अशा पद्धतीने हे पीठ झालं पाहिजे. मी व्हिडिओमध्ये दाखवते असा लांबसर असा ह्याचा एक रोल बनला गेला पाहिजे. छान असं जसं आपण ह्या पिठाला वळवू तसं हे पीठ वळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे. पीठ अजिबात पातळ होता कामा नये, घट्टसरच हे पीठ असायला हवं. आता एक गोळा मी करून घेतलेला आहे आणि आता काय केलेलं आहे, एका पाटावरती मी काय केलेलं आहे, म्हणजे पाट जो असतो त्या पाटावरती मी हा गोळा छान लाटून घेणार आहे. याला काही साठा वगैरे आपण काही लावणार नाही. फक्त मी काय केलेलं आहे, थोडंसं आपल्याला ह्या करंज्या ज्या आहेत छान अशा खुसखुशीत बनण्यासाठी मदत होईल, त्यामुळं मी असा हा गोळा बनवून घेत आहे, म्हणजे असा रोल बनवून घेत आहे. जर तुम्ही रोल बनवून घेतलात आणि न लाटता तरी देखील आपली करंजी छान बनणारच आहे. आता अशा पद्धतीने मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने रोल बनवून घेतलेला आहे आणि एक अर्धा इंचावरती आपण असे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. असंच तुम्ही हाताने देखील हे गोल गोल जे गोळे आहेत ते बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आता एका डिशमध्ये काढून ठेवायचं. अजिबात हे गोळे वाळू द्यायचे नाहीत, म्हणजेच काय ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. आणि अशा पद्धतीने मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने छान असे आपण हे लाटण्याच्या साहाय्याने हे गोळे काय करायचे आहेत, लाटून घ्यायचे आहेत. अगदी छोटे 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 आपण इथं हे पात म्हणतो आपण करंजीची, ती पात लाटून घ्यायची आहे. आता पात लाटताना बघा मी इथं अजिबात गोल आकार दिलेला नाही. मी करंजी बनवणार आहे ती लांब साईजची बनवणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला करंजी ही लांब लांब पाती लाटूनच करायची आहे. लक्षात घ्या, मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. मी अशा पद्धतीने आपण ह्या पाती लाटून घ्यायच्या आहेत. अशी पात लाटून घेतली ना, करंज्या अगदी दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि लांब लांब पात लाटली की लांब लांब करंजी पण दिसायला सुंदर दिसते. याकरता पात लाटताना आपण लांब लांबच लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इथं ह्या पाती लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला यामध्ये कितपत सारण भरायचं, भरपूर प्रमाणामध्ये सारण भरायचं आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने सारण असं भरून घ्यायचं आहे. आणि आता सारण भरून झाल्यानंतर काय केलेलं आहे, मी दूध घेतलेलं आहे आणि एका काठीला काय केलेलं आहे, छोट्या त्याला कापूस लावायचा आणि अशा पद्धतीने दूध आपण फक्त एका साईजला काय करायचं, लावून घ्यायचं आणि त्यानंतर ही करंजी जी आहे ती काय करायची, फोल्ड करून घ्यायची. बघू शकता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण ही करंजी काय करायची आहे, तयार करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या ह्या करंज्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. बनवून आपण करंज्या ठेवल्या तरी देखील चालू शकतो. चला तर आता त्यानंतर आपण असं कोरण्याच्या सहाय्याने अशा ह्याला आकार देऊया, म्हणजे असा शेप देऊया. छान अशा कोरलेल्या करंज्या असतात त्या खूप सुंदर दिसतात दिसायला. बघू शकता इथं व्हिडिओमध्ये मस्त अशा ह्या आपण कोरणीच्या सहाय्याने ह्या करंज्या काय करणार आहोत, कोरून घेणार आहोत. म्हणजे त्याला एक काटेरी असे मस्त शायनिंग येतं. चला तर अशा पद्धतीने आपण ह्या करंज्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता काय करूया, मी ह्या ज्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत त्या एका टायमाला सगळ्या करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि एका कापडावरती ठेवलेल्या आहेत. म्हणजे काय करायचं, एखादं मी इथं सूप वापरलेलं आहे, सुपावरती काय केलेलं आहे, एक कापड टाकलेलं आहे आणि त्या कापडावरती ह्या करंज्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे काय होईल, ह्या करंज्या अजिबात वाळल्या जाणार नाहीत आणि काय होईल, मस्त अशा ह्या करंज्या व्यवस्थित अशा राहिल्या जातील आणि तळताना देखील त्याला छान जे वरती बबल्स असतात, फुगे म्हणतो आपण, ते फुगे असतात ते छान येतील. याकरता असं या कापडावरती ठेवून द्यायच्या. दिसायला अगदी सुंदर अशा ह्या करंज्या बनलेल्या आहेत आणि कोरल्यानंतर तर अगदी सुंदर असं त्याला शेप आलेला आहे. अशा पद्धतीने कापडावरती ठेवल्या की अगदी मऊ अशा ह्या करंज्या राहतात, वाळल्या जाणार नाहीत आणि तळल्याही छान जातात. चला आता अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता काय करूया, गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि त्यानंतर एक एक करून आपण इथे करंज्या तळून घेऊयात. तळताना पण आपण इथे गॅस थोडासा लो टू मिडियम साईडवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर करंजी तळून घ्यायची आहे. एकदमच गरम तेलामध्ये करंजी टाकायची नाही. आणि बघू शकता काय मस्त आणि एकदम भन्नाट अशा त्याला काय आलेले आहेत, बबल्स आलेले आहेत. म्हणजे वरती जे फुगे म्हणतो आपण, मला माझी आई सांगायची की जेव्हा करंजीवरती बबल्स येतात तेव्हा मस्त अशी खुसखुशीत करंजी बनली गेली आहे असं ओळखायचं. अजिबात आपली ही करंजी अशी
चपटी वगैरे म्हणतो आपण तशी झालेली नाही, म्हणजे पूर्ण बसल्यासारखी झाली नाही आहे. अगदी तेलात टाकल्या जास्त टमटमीत अशी फुगली गेलेली आहे आणि त्याच्यावरती बबल्स देखील अतिशय सुंदर आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशी ही करंजी बनवून तयार झालेली आहे. लांब लांब साईजच्या जर करंज्या बनवल्या तर दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खायला देखील अगदी भन्नाट लागतात. चला तर अशा पद्धतीने आपण सगळ्या या तेलात करंज्या काय करून घेऊयात, तळून घेऊयात आणि एक एक करून असं, म्हणजे तुम्ही ह्या करंज्या करून सगळ्या ठेवल्यात आणि नंतर तळायला घेतल्यात तरी देखील चालू शकतं. फक्त कापड वापरायचं, कापडावरती ह्या करंज्या झाकून ठेवायच्या आणि एक एक करून किती आपल्या ह्या कढईमध्ये मावतात तितपत आपण या कढईमध्ये करंज्या तळून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आणि एकदम भन्नाट अशा ह्या लांब लांब साईजच्या ह्या करंज्या इथं तयार झालेल्या आहेत. पाहू शकता अगदी सुंदर असे झालेले आहेत. आपण जे सारण बनवलं ते देखील सारण अगदी स्वादिष्ट असं झालेलं आहे. मस्त असं त्याला एकदम छान अशी टेस्ट आहे आणि करंजी देखील अगदी सुंदर अशी बनलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या आपल्या करंज्या अगदी टमटमीत फुगल्या गेलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्या इथं करंज्या दाखवते. इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या अगदी टमटमीत फुगलेल्या आहेत. छान बबल्स पण आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही या दिवाळीला अशा करंज्या बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर तुम्हाला यातलीच करंजी फोडून दाखवते, म्हणजेच काय किती खुसखुशीत आणि एकदम खमंग झालेली आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. सारण पण आपण भरपूर असं भरलं गेलेलं आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या करंज्या बनवून पहा आणि अशा करंज्या तुम्ही कशा बनवल्या त्या देखील मला कमेंट करून सांगा आणि काही टिप्स आणि ट्रिक्ससहित, म्हणजेच काय काही आपण इथं जे प्रमाण सांगितलेलं आहे आणि जो काही आपण एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे तो पदार्थ पण तुम्ही नक्की वापरा आणि अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत संपेपर्यंत अजिबात तुमची ही करंजी नरम पडणार नाही आहे, अशीच ही टमटमीत फुगरी अशी आपली ही करंजी राहणार आहे डब्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने करंजी या दिवाळीला नक्की बनवून पहा.